नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता 8 मार्चपूर्वी सर्व पात्र भगिनींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार होता. आता हे पैसे बँक खात्यामध्ये जमाही होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु यामध्ये आता फेब्रुवारीचा हप्ता फक्त ₹1,500 जमा करण्यात आलेला आहे. तर असे का करण्यात आलेले आहे? ₹3,000 येणार होते आणि ₹1,500 कसे जमा होत आहेत? यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन शासकीय योजनांची माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. इथे तुम्ही पाहू शकता 7/3/2025 रोजी SBIच्या बँक अकाउंटमध्ये ₹1,500 क्रेडिट झालेले आहेत 11:02 तर हा फेब्रुवारीचा हप्ता आहे. त्यानंतर 10:39 ₹1,500 क्रेडिट झालेले आहेत एअरटेल पेमेंट्स बँकमध्ये. 10:27 ₹1,500 क्रेडिट झालेले आहेत. 10:27 इथे तुम्ही पाहू शकता पैसे क्रेडिट झालेले. या अगोदर आपण अपडेट असं पाहिलं होतं की फेब्रुवारी आणि मार्चचे असे एकूण मिळून ₹3,000 येणार होते. परंतु आता ₹1,500 जमा होत आहेत. तर यामागचं कारण काय आहे? तर यामध्ये फेब्रुवारी आणि मार्चचे असे 2 वेगवेगळे हप्ते जमा होणार होते. तेही 8 मार्चच्या अगोदर सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. जर तुम्हाला हे आज म्हणजे 7 तारखेला ₹1,500 जमा झाले असतील तर 8 तारखेपर्यंत तुमचा दुसरा हप्ता ₹1,500 तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो. तुम्ही याची काळजी करू नका. तुमचा दुसरा जो हप्ता आहे ₹1,500 तोही लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा. त्यामुळे आता सर्वप्रथम तुम्हाला ₹1,500 हप्ता जमा होईल. त्यानंतर याची प्रोसिजर सुरू आहे आणि प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर दुसराही हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की तुमचे पैसे जमा झाले का नाही? जमा झाले असतील तर कधी आणि किती जमा झाले हे नक्की सांगू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तेही तुम्ही जॉईन करू शकता.